सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती अतिशय दोलायमान आहे. अमेरिकेने अनेक निर्बंध भारतावर लादलेले आहेत. जागतिक स्थितीत तितकासा भारताला व्यवहारानिमित्त चांगली स्थिती नाही. त्याचबरोबर पाकिस्तानबरोबर आत्ताच नुकतंच झालेलं ऑपरेशन सिंदूर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2 दिवसांचा भारत दौरा केला. हा दौरा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा होता. या दौऱ्यातून भारताला नेमकं काय मिळालं, भारतासाठी किती महत्त्वाचा होता हा दौरा, या सगळ्याची उत्तरं आत्ता आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित भिडे. पाहूया तर मग पुतिन यांच्या या दौऱ्याचं महत्त्व. आत्तापर्यंत भारत आणि रशिया यांच्या व्यापार संबंधांचा विचार केला तर केवळ ऊर्जा क्षेत्र किंवा संरक्षण क्षेत्र यामध्ये आदानप्रदान होत होतं. आदानप्रदान म्हणजे भारत तिकडून घेत होतं, म्हणजे इम्पोर्ट करत होतं. मात्र रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या या दौऱ्यानंतर मात्र काहीसे वेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते म्हणजे व्यापाराचं विविधीकरण केलं जाणार आहे. म्हणजे संरक्षण आणि ऊर्जा या व्यतिरिक्त इतर काही गोष्टींमध्ये सहकार्य केलं जाणार आहे. त्यामध्ये औद्योगिक, कृषी, औषध निर्मिती आणि इतर क्षेत्रांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर भारतासाठी निर्यात करण्यासाठी आता नवीन बाजारपेठ रशियाच्या रूपामध्ये आपल्याला उपलब्ध झालेली दिसते. त्यामध्ये वस्त्रोद्योग असेल, शेती उत्पादनं असतील, अभियांत्रिकी वस्तू असतील, या भारतातून रशियामध्ये जाण्याचा भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठ मिळालेली आहे. त्याचबरोबर पुतिन यांनी भारताला एक अतिशय महत्त्वाची हमी दिली. ती हमी होती ऊर्जा सुरक्षेची. याचा अर्थ काय, भारताला अखंडित इंधन पुरवठा करण्याची हमी पुतिन यांनी दिली. एकीकडे अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जातोय की रशियाकडून तेल विकत घेऊ नका, मात्र तरीही ही हमी पुतिन यांनी दिलेली भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर खत, अणुऊर्जा, तंत्रज्ञान, शिपिंग अशा विविध क्षेत्रात सहकार्याचे करार या 2 देशांदरम्यान झालेले आहेत. अतिरिक्त अणुभट्ट्या निर्माण करण्यावर चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर समुद्री वाहतूक आणि लॉजिस्टिक्स सुधारणा यासाठी चर्चा झालेली आहे. ही सगळी क्षेत्र भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि रणनीतिकदृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे या सगळ्या करारांना महत्त्व येतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी रुपया आणि रुबल यांमध्ये व्यवहार करण्यावर अतिशय मोठा भर दिलेला आहे. त्या दृष्टीने भारतासाठी ही किफायतशीर बाब म्हणावी लागेल. संरक्षण सहकार्य एक नवी दिशा यापुढे आपल्याला दिसणार आहे. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे याच्यापुढे केवळ आपण रशियाकडून उत्पादनं विकत घेणार नाही, तर ती उत्पादनं भारतामध्ये विकसित करणं, भारतामध्ये त्याची निर्मिती करणं हे आता सहज शक्य होणार आहे या दोन्ही देशांच्या करारामुळे. त्यामुळे भारताला आता केवळ एक रशियाची बाजारपेठ न होता भारत आता रशियाबरोबर सहकार्य करून नवी संरक्षण उत्पादनं मेक इन इंडिया अंतर्गत कसं विकसित करेल हे या करारातून आता स्पष्ट होईल. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भारताचं पर्यटन क्षेत्र हे रशियन नागरिकांसाठी, रशियन पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावं यासाठी भारताने फी विरहित व्हिसा 30 दिवसांचा देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि तशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पुतिन यांना दिलेली आहे. एकूणच या सगळ्या 2 दिवसाच्या पुतिन यांच्या दौऱ्याचा विचार करता भारतासाठी अतिशय औद्योगिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या काही गोष्टी भारताच्या पदरात पडल्या आहेत हे म्हणायला निश्चितच वाव आहे.